तर नमस्कार मंडळी, मी तुमच्या सगळ्यांचा लाडका राज आणि स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन ब्लॉगमध्ये. आणि आजचा हा ब्लॉग एडिटिंगमुळे थोडा लेट येतोय. नेसवलेल्या होमाला जो आग लावून टाकलेली, सगळा मैदान अख्खा भरला होता. उगाच नाही जो सगळ्यांना मुंबईतनं बोलवलेली होती. हा खा शिमग्यासाठी एकदम. शिमगा म्हटल्यावर कोकणी माणूस कुठनं पण उडी मारून येऊ शकतो. मग गावातल्या मंडळीने घेतली पालखी फिरवायला. त्यांना म्हटलं अरे हळू जावा पडाल. ते म्हणतात गप जो, इथं शेक लागतोय आम्हाला. मग झाली पालखी नाचवायला सुरुवात. मग काय पोरं ऐकतायत, मग काय डोक्यावर काय नाही खांद्यावर काय विचारून सोय नाही. अशा आमच्याकडे पालखी नाचवायच्या बऱ्याच पद्धती आहेत, त्या मी हळूहळू दाखवीनच तुम्हाला. झाला होता उशीर म्हणून मंडळीने आवर्त घेतलं नाही, पण उत्साह आणि जल्लोष तसाच होता अजून. मग झाली फोटोशूटला सुरुवात. ही परत गर्दी. त्यांना म्हटलं एका फोटोचे 500 रुपये. लगेच गर्दी कमी झाली. मग निघालो घरी जायला. आणि वातावरण तर तुम्ही बघतायच. प्रेमात नाही पडलं तर मला सांगा. मग आमच्याकडे त्याच दिवशी संध्याकाळी सांड भरायची पद्धत असते, तेव्हा खेळी असतात आणि आमच्याकडे त्याला थाप मारणं असं म्हणतात. घ्या तुम्ही पण बघून घ्या. मग काय संकासुर वर्षभराची वसुली करायला सुरुवात करतो. घे भेट त्याला फोड. जो कोणाला सुट्टीच नाही. मग काय उद्याचं काम कमी व्हावं म्हणून आजच ड्युटी करून पूर्ण केली. कसं मग झोपा काढायला मिळतात ना. मग रात्री परत साणीवरती आलो. साणीवरती असतो तमाशा. नाही तसा नाही तमाशा, हा वेगळा खेळ्यांचा तमाशा असतो आमच्याकडे. आम्ही मात्र आमची संस्कृती अजूनही जपली. त्यात आम्ही मागे पडतच नसतो कधी. नाहीतर तुम्ही म्हणाल गौतमी पाटील आणले आणि DJ लावलाय. तुमचा कार्यक्रम असेल हो लाखाचा, पण याची सर त्याला कधीच येणार नाही. मी काय आता ज्ञान देत बसत नाही, मी फक्त आपली संस्कृती सांगितली. चला आता दमलोय खूप, आता जरा झोपा काढू दे मला.